नमस्कार मित्रांनो, मी शिवराज कुटी श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओ जर पाहिला नसेल तर ते पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला त्यातून माहिती मिळणार आहे. आज आपण पाहणार आहोत की एक इंटरेस्टेड माहिती, ते म्हणजे शेळ्या तेवढ्याच आणि उत्पन्न डबल. म्हणजे आपले 25 शेळ्या असतील तर आताही 25च शेळ्या आहेत, पण उत्पन्न आधीपेक्षा डबल. जर आपल्या आधी 10 शेळ्या असतील आणि त्याचं वार्षिक उत्पन्न 1 लाख होत असेल, तर आता त्याच 10 शेळ्यापासून वार्षिक उत्पन्न होणार 2 लाख रुपये. म्हणजे कसं ते आपण पाहणार आहोत. आता मुळामध्ये शेळ्यांपासून उत्पन्न कोणकोणत्या मार्गातून मिळणार आहे ते आधी पाहणार आहोत. तर मित्रांनो, शेळ्यामध्ये एकतर आपल्याला आपण शेळ्यांचं करडं विकून उत्पन्न घेऊ शकतोय, आणि दुसरं म्हणजे शेळ्यांचं जे खत असते लेंडी खत, ते लेंडी खत विकून आपण उत्पन्न घेऊ शकतोय. तिसरी म्हणजे काही जण शेळ्यांचं दूध विकून उत्पन्न घेतात, आणि काही जण शेळीचा जे केस असतात त्याची लोकर जे असतात ते विकून पैसे घेतात. 1 लेंडी खतापासून, 2 करडांपासून, 3 दुधापासून, 4 लोकरापासून असं आपण उत्पादन घेऊ शकतोय. आता आपण काय करायचं मित्रांनो, जे आपण करडांपासून उत्पन्न घेतोय त्या ठिकाणी जर आपलं गावरान शेळ्या असतील तर त्या गावरान शेळीला आपण काय करतोय, गावरानच बोकड क्रॉस करतोय. ते तसं न करता जर आपण मोठ्या राशीतल्या बोकड जर क्रॉस केलो तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी करडं मोठं मिळणार आहेत. आता तुम्ही पाहू शकता, आमच्याकडे गावरान शेळ्या आहेत, त्यांना बिटल बोकड आपण क्रॉस करतोय. आता त्याचा रिझल्ट पाहूया. ही जी पाट आहे, या पाटीला आपण काय केलं, गावरान शेळीला बिटल बोकड क्रॉस केलं होतं. त्यानंतर रिझल्ट हे समोर आहे. आता ही जी पाट आहे ही अतिशय सुंदर दिसायला आहे, देखणं आहे, त्याची कान लांब आहे. त्यामुळे ह्या करडाची, या पाटीची मागणी जास्त असणार आणि याला किंमतही जास्त मिळणार. तेच तुम्ही हे पाटी पहा, ही पाट गावरान शेळीला गावरान बोकड क्रॉस केलेला आहे, याची किंमत कमी असणार. निश्चितपणे हेही पाट तेही पाट सगळे एकाच वयाचे आहेत, पण त्या पाटीचं किंमत कमी आणि या पाटीचं किंमत जास्त, कारण हे याला बिटल बोकड क्रॉस केलेलं आहे आणि हे दिसायला देखणं आहे. म्हणजे ती पाट जर आपल्याला 10 जण जात असेल तर ही 12, 13, 14, 15,000 रुपयांपर्यंत जाईल. म्हणजे त्याचे आपले 10,000 मिळतात आणि याची 15,000 मिळतात, म्हणजे 5,000 रुपये वाढ झाले. फक्त काय, गावरान शेळीला बिटल बोकड क्रॉस केलोय आणि याला काय केलं की आपण गावरान शेळीला गावरान बोकड क्रॉस केलोय, म्हणून आपल्याला ही फरक आहे. म्हणून आपण नेहमी गावरान शेळी पालन करत असू किंवा दुसरं कोणतंही करत असू, त्याला जर आपण बिटल बोकड किंवा दुसऱ्या कोणत्या मोठ्या जातीतल्या, मोठ्या राशीतल्या जे बोकड असतात त्या जर क्रॉस केलो तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच नफा जास्त मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट, करडं सुद्धा वजन वाढ लवकर होणार आहे. जर आपण खटिकाला जरी विकलो तरी त्या ठिकाणी आपल्याला नफा जास्त मिळणार आहे. आता दुसरी कारण म्हणजे काय, शेळ्यावरती खर्च करत नाहीत. शेळ्यावरती जर आपण खर्च केलो तर त्या ठिकाणी आपल्या शेळ्या डबल उत्पन्न देणार आहेत. जसे आपण पाहता, फिरस्ती शेळीपालामध्ये काय होते, लोक काय करतात, फक्त शेळ्या बाहेर फिरून आणायचं आणि शेडमध्ये कोंडून ठेवायचं. त्यांना काय चारा घालायचं नाही, त्यांना काय खुराक घालायचं नाही, काहीच नाही. फक्त शेळ्या सकाळी रानात सोडायचं, संध्याकाळी घरात आणून कोंडायचं, परत सकाळी सोडायचं. पाऊस आला तरी तसंच, ऊन असले तरी तसंच, थंडी असलं तरी तसंच, त्याच्यामध्ये काही बदल नाही. त्यामुळं काय होतं, एखाद्या वेळेस शेळीला जर चारा कमी पडलं तर त्या ठिकाणी ती शेळी कंकुत होणार आहे, त्याला रोगराई येणार आहेत, मग ती शेळी मरून जाणार आहे. किंवा आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडल्यामुळे शेळ्या सहसा गवत खात नसतात. हे असले जे गवत असते ते खात नसतात, मग शेळ्या उपाशी असणार. मग त्यांना जर आपण घरामध्ये चारा नाही घातलो, खुराक नाही दिलो तर ते शेळी कंकुत होत जाणार. मग ती जर गाभण असेल तर त्याच्या पोटातलं करडं सुद्धा कंकुत असणार. मग त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्नामध्ये फटका बसणार. आणि जर ती शेळी व्यालेली असेल तर त्याला दूध कमी होणार. मग त्याचे जे करडं असतात त्यांना जर दूध कमी पडले तर ते सुद्धा करडं कंकुत असणार, म्हणजे आपल्याला किंमत कमी मिळणार. त्याऐवजी जर आपण शेळ्यांना गाभण असताना म्हणजे रोज एक 10 ते 15 रुपयाचा खुराक दिलो, असे एक 50 दिवस खुराक दिलो, म्हणजे 10,000 रुपयाचा जरी खुराक दिलो तर 50 दिवसामध्ये 500 रुपयाचा खुराक होणार. 500 रुपये जरी आपण खर्च केलो तरी ती शेळी चांगलं करडं देणार आहेत. आणि एखादी शेळीला आपण खुराक नाही दिलो आणि एखाद्या शेळीला खुराक दिलो तर त्याच्यामध्ये निश्चितपणे फरक जाणवणार आपल्याला. ज्या शेळीला आपण खुराक देणार आहोत त्या शेळीची करडं कितीला विकणार आणि ज्या शेळीला खुराक नाही देणार त्याची करडं कितीला विकणार, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असणार आहे.
आणि व्यालेल्या शेळीवर जर आपण खर्च केलो तर आपल्याला 500 रुपये जरी आपण खर्च केलो तर 2 ते 3,000 रुपये करडं आपण जास्त विकू शकतोय. त्या 3,000 मधलं आपण खर्च केलेला 500 रुपये जरी वजा केलो तरी आपल्याला 2,500 रुपये त्या ठिकाणी नफा झालेला जाणवणार आहे. म्हणून आपल्याला शेळ्यांना खुराक द्यायचा आणि चारा द्यायचा आहे घरी सुद्धा. ज्यावेळेस शेळ्यांना शेतामध्ये रानामध्ये चरत असताना चारा कमी पडेल त्या दिवशी आपल्याला घरामध्ये 100% त्या शेळ्यांना चारा द्यायचा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला वेळेवर नियोजन करायचं आहे. सगळे वेळेवर त्या शेळ्यांना चरायला सोडणं, वेळेवर खाद्य देणं, वेळेवर पाणी पाजणं या गोष्टी करायचंच आहे. आता शेळ्यांना चारा देण्यासाठी आणि खुराक देण्यासाठी आपल्याला गव्हाण करणं अतिशय गरजेचं आहे. शेडमध्ये आपल्या गव्हाण असला पाहिजे, मग ते आपण करायला पाहिजे. त्यापुढे जाऊन आता पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेळ्यांना आजार येणारच आहे, हागवण लागणार आहे. त्या ठिकाणी शेळीला सर्दी होणार आहे, तोंडाला मावा होणार आहे, शेळी लंगडणार आहे, यासारख्या अनेक समस्या येणार आहेत. या समस्यांवरती आधीच आपण उपाय करण्यासाठी सगळ्या जे मेडिसिन्स आहेत ते आपल्या शेडवर आणून ठेवायचं आहे. त्यासाठी एक 10 शेळ्या असतील तर एक 2-3 हजार रुपये खर्च होणार आहेत. पण ते जर आपण 2-3 हजार रुपये खर्च नाही केलो तर आपली एखादी शेळी जरी दगावली तरी त्या ठिकाणी आपल्याला 10 ते 15 हजार रुपये नुकसान होणार आहे. म्हणून आपल्याला 1-2 हजार रुपये खर्च करून सगळे मेडिसिन आपल्या शेडवर आणून ठेवायचं. तिसरी गोष्ट म्हणजे शेळ्यांचे जे करडं असतात त्यांना कंपार्टमेंट करणं. आता करडं काय, शेळ्या एकाकडे करडं एकीकडे करायलाच पाहिजे. त्यामध्ये करडामध्ये परत फिमेल एकीकडं मेल एकीकडं केलं पाहिजे. म्हणजे आपल्या करडांचं वजनवाढ झपाट्यानं होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे छोटे करडं आणि मोठे करडं असे एक 4-5 कप्पे आपल्या करडांसाठी असला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपले करडांना सगळ्या करडांना चारा चांगला मिळेल. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये 5-10 असं जर आपण करडं केलो तर सगळ्या करडांना त्या ठिकाणी खायला चारा व्यवस्थित मिळेल आणि एकमेकांना ते भांडणार नाहीत आणि त्यांचं वजनवाढ चांगलं होईल. आणि करडांना सुद्धा गव्हाणी करायचं आहे, त्यांना सुद्धा चारा द्यायचा आहे, खुराक द्यायचा आहे, सगळ्या गोष्टी करायचंच आहे. हे झाले खर्चाच्या बाबतीत. आता पुढे जाऊन काय करायचं, तिसरी महत्त्वाची कारण म्हणजे आपली जे शेळ्यांची लेंडी खत असते त्या लेंडी खत आपल्या आत्ता साधारणतः महाराष्ट्रामध्ये सगळीकडे 4,000 रुपये ट्रॉली, 5,000 रुपये ट्रॉली, 6,000 रुपये ट्रॉली असं विकले जातं. त्याला जर आपण त्या लेंडी खताला प्रक्रिया म्हणजे काय केलो, एक गांडूळ आणलो, 1 किलो जर गांडूळ आणलो, गांडूळने एखादी बेड आणलो आणि त्या बेडमध्ये ते गांडूळ सोडून ते खत त्याच्यामध्ये टाकलो तर आपली तीच खत 5,000ला जाण्याऐवजी 10,000ला, 9,000ला असे ट्रॉली जाईल. म्हणजे आपल्याला त्यातून एक ट्रॉली मागे 4 ते 5,000 रुपये जास्त मिळणार आहेत. म्हणून आपल्याला गांडूळ खत तयार करायचं आहे. जर 1-2 शेळ्या असतील तरी त्या ठिकाणी थोडंसं प्रभावी पडणार आहे. आणि जर आपले 50 शेळ्या, 20 शेळ्या, 25 शेळ्या असं जर असेल तर आपल्या ह्या उत्पन्नामध्ये खूप फरक पडणार आहे या खतामुळे. आणि जर आपल्याला शेताला टाकायचं असेल तरी काय प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने आपण लेंडी खतामधून सुद्धा उत्पन्न डबल करू शकतोय. आता त्यापुढे जाऊन लोक काय करतात, त्रस्त शेळीपालनामध्ये जे लहान लहान करडं असतात ते आपल्या शेळ्यांसोबत बाहेर चरायला सोडत असतात. ते विकायचं असतं त्यांना तरी सुद्धा ते सोडत असतात. मग ते सोडल्यानंतरनं ते परत त्याला पाऊस लागणार, सगळं ते भिजणार, हे होणार ते होणार, त्यामुळे ते परत त्याचं झीज होणार. मग ते करडं आपल्याला विकायला गेल्यानंतर ना कमी किमतीमध्ये जाणार आहे. मग ते जर आपण ते करडं घरात ठेवून त्यांना घरामध्ये चारा दिलो, घरामध्ये खुराक दिलो, चांगलं घरामध्ये व्यवस्थापन केलो तर ते करडं जास्त किमतीनं जाणार आहे. या गोष्टीचं सगळ्यांनी नोंद घेतला पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण शेळीपालनामध्ये जर कोंबड्या पाळलो तर त्या ठिकाणी आपलं उत्पन्न वाढणार आहे. म्हणजे शेळ्यांसोबत जर आपण कोंबड्या केलो तर शेळ्यांचं जे विष्ठा असणार आहे त्या विष्ठेमधून आपल्या जे कोंबडी असतात त्यांना चारा उपलब्ध होणार आहे, त्यांना त्यातून पोट भरणार आहे. मग त्या जे कोंबडी असतात त्यांच्या उत्पन्नातून आपल्या शेळ्यांचा खर्च निघणार आहे. अशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतोय. आता 5वी महत्त्वाची कारण म्हणजे आपल्या शेळ्यांचं मार्केटिंग करणं. आता मार्केटिंग कसं करायचं तर मित्रांनो, आपले जे व्हॉट्सअप असतं त्यावर आपण करतोयच, फेसबुकवर करतोय, त्याचबरोबर आपण यूट्यूब चॅनल जर ओपन केलो, मग यूट्यूब चॅनलवर आपण जर व्हिडिओ टाकलो आपल्या शेळ्यांचा, ज्या शेळ्या विकायच्या असतात त्या शेळ्यांचा जर आपण व्हिडिओ टाकलो तर अनेक लोक पाहतात. आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून सगळीकडे कानाकोपऱ्यातून लोक पाहतात. त्यातून काय होतं, एखाद्याला तरी ती शेळी ती करडं जर आवडली तर ते लोक तिथनं आपल्याला इथं येऊन घेऊन जातात. म्हणजे आपल्याला ही पाट आहे विकायचं आहे, समजा ही शेळी विकायचं आहे. या शेळीचं किंमत आता खटिकाला विकलो तर आपण किती घेतील तो 10,000 ते 12,000 रुपये घेतील. मग ते जर आपण ही
चॅनलवर सोडलो आणि सगळ्यांनी जर पाहिले, त्यातील एखाद्याला आवडले आणि त्यांनी जर आला तर त्यांनी 15,000 16,000 सुद्धा घेऊ शकतात. म्हणजे आपल्याला यातून सुद्धा एक 2-4 हजार रुपये जास्त मिळू शकतात. म्हणून यूट्यूब चॅनल सहसा ओपन केला पाहिजे. ही प्रत्येकानं शक्य नाही, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी यूट्यूब चॅनल काढला पाहिजे. आता या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकांना शक्य नसतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी या गोष्टी केल्या पाहिजे, म्हणजे त्यातून त्यांना नक्कीच उत्पन्नात वाढ झालेलं दिसून येईल. अशा पद्धतीने आपण आपल्या शेळ्यांमध्ये एखादा क्वालिटीचा ब्रीडर बोकड निवडून, पैदाशीचं बोकड निवडून उत्पन्न वाढवू शकतोय. त्याचबरोबर आपल्या शेळ्यांसोबत आपले कोंबडी पालन करून उत्पन्न वाढवू शकतोय. त्याचबरोबर शेळ्यांना खुराक, चारा यासारखे थोडं खर्च करून, आपल्या मेडिसिनवरचं थोडं खर्च करून आपल्या शेळ्यांचं उत्पन्न वाढवू शकतोय. आपल्या लेंडी खतामध्ये जर आपण गांडूळ सोडून सुद्धा उत्पन्न वाढवू शकतोय. आणि आपल्या जे करडं असतात, जे शेळ्या असतात ते विकायचं असेल तर त्याची थोडं जाहिरात करून आपण त्या शेळ्यांचा कडांचा किंमत वाढवू शकतोय. अशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतोय. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.